नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला रॅली काढण्यात आलेली आहे। आपल्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा सुरजा बोबडे आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा कायदा विधेयक संसदेमध्ये पारित होत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? आज खूप आनंद होत आहे की आपण महिला सक्षमीकरणासाठी काम करत असताना आज आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी हे नारी शक्ती वंदन हा अधिनियम हे विधेयक आज पारित करत आहे। 13 एप्रिल 2026 रोजी 11 वाजता आज संसदेमध्ये हे विधेयक पारित करण्यात आले आहे। याचं आम्ही समस्त नारी शक्ती त्याचं स्वागत करत आहोत। मग 50% आरक्षण की हे 33% आरक्षण, याबद्दल तुमचं काय मत? 50% आरक्षण हे संस्थानात्मक आहे। स्वराज्य संस्था असतील, ग्रामपंचायत आहे, याच्यामध्ये 50% आरक्षण महिलांसाठी आहे। 2011च्या सुधारित विधेयकानुसार राज्यासाठी महिलांना 50% आरक्षण देण्यात आलं होतं। त्यामध्ये बिहार या राज्याने 50% वर नेलं। आता मात्र ती संख्या कुठेतरी कमी होऊ लागले। मग ही आरक्षण संख्या 33%वरच राहणार का? सध्या तरी सर्व घटनेचा कायद्याचा विचार करून त्याप्रमाणे आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी 33% आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे। आता आपण सगळेजण बघतो आहोत सोशल मीडियाच्या माध्यमातून, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी म्हणजे भोंदू अशोक खरात। यामध्ये सामाजिक, राजकीय आणि संविधानिक पदावर बसलेल्या काही महिलांची नावं समोर येताना आपण पाहत आहोत। मग यामध्ये कुठेतरी महिला अंधश्रद्धाच्या आहारी जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आपला प्रश्न बरोबर आहे, परंतु ज्या काही या गोष्टी होत आहेत याचा ही मला एक महिला म्हणून खेद होतोय। परंतु जो कोणी समोरचा भोंदू आहे तो सगळा म्हणजे त्याची जे काही त्यांनी केलेला गुन्हा असेल तो ज्यावेळेस साबित झाला त्यानंतर तो भोंदू आहे का काही या गोष्टी कळाल्या। त्यामुळे मी तर सर्व महिलांना सांगेन की ज्यांनी आपण एखाद्या जबाबदार पदावरती काम करत असताना अशा गोष्टी आपल्याकडून झाल्या नाही पाहिजे। आपलं जे बोलणं आहे त्याप्रमाणे आपलं वागणं आचरण समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत आदर्श असणं महत्त्वाचं आहे। महिलांना मी सांगेन की आधुनिक जगामध्ये आपण सक्षम होत असताना आपण विचारांनीही सक्षम झालं पाहिजे। ज्या काही अंधश्रद्धा आहे किंवा ज्या गोष्टीमुळे आपली शक्ती कमकुवत आहे अशा गोष्टीच्या आपण अधीन नाही झालं पाहिजे। प्रत्येक गोष्टीची पडताळणी केल्याशिवाय त्या गोष्टीवरती विश्वास नाही ठेवला पाहिजे। आणि मी महिलांना सांगेन की कुठल्या भोंदू बाबाच्या त्यांनी कुठल्या आपली पूजा व्रत ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मनगटातील शक्तीवरती आणि मेंदूत असलेल्या बुद्धीवरती आपण सक्षम होऊन आपण स्वतःमध्ये समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करून खऱ्या अर्थाने सक्षम झालं पाहिजे। यामध्ये राजकीय, सामाजिक व संविधानिक पदावर बसलेल्या महिलांची नावं समोर येतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता कोणाला यामध्ये दोषी न ठरवता, कारण त्या गोष्टी करत असतानाही काही गोष्टी त्यांच्या चुका झालेल्या आहेत त्याचे मी समर्थन नक्कीच करणार नाही आहे। परंतु मी तेच तुम्हाला सांगेन की जेव्हा आपण एखाद्या पदावरती काम करत असतो त्यावेळेस आपण जबाबदारपणे राहिलं पाहिजे। आता यामध्ये कोण दोषी आणि कोण दोषी नाही असं कुठल्या एका महिलांना किंवा कोणाला आपण टार्गेट नाही केलं पाहिजे। इथून पुढे आपण सर्वांनी बोध घेतला पाहिजे की एखाद्या जबाबदार पदावरती नोकरीवरती कुठल्याही महिलेने या गोष्टीचं तारतम्य ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या समाजामध्ये आपले आचरण महिलांना प्रेरित किंवा आदर्श असणं महत्त्वाचं आहे। यामध्ये महिला सशक्तीकरण झालं तर महिलांचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी भाषणामध्ये सांगितलं की मी एका टेंभुर्णी गावाची सरपंच आहे। अगदी छोटंसं पद माझ्याकडे आहे, परंतु आज मी या पदावरती काम करत असताना अगदी कमी कालावधीमध्ये मला थोड्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या व्यापक स्वरूपामध्ये टेंभुर्णीतल्या शेवटच्या महिलांपर्यंत महिला सक्षमीकरणाचं काम पोहोचवता आलं। मी आपल्याला सुद्धा सांगितलं की मागासवर्गीयाच्या निधीमधून मला 200 धान्यकोटी वाटप करता आल्या। त्याच्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी महिला शिवणकाम शिकली पाहिजे, त्याच्यानंतर ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, यासाठी 250 शिलाई मशीन वाटप करण्यात आल्या। त्याच्याबरोबर 150 मुलींना आणि महिलांना ब्युटी पार्लरचं मोफत प्रशिक्षण देऊन ब्युटी पार्लरचा किट त्यांना देता आला। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की मी फक्त सरपंच आहे तरी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करता येते। आणि मी
ज्यावेळेस ज्या काही केंद्राच्या राज्याच्या घोषणा होत होत्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, याच्यासाठीचं शासकीय योजना आपल्या दारी या अभियानांतर्गत बऱ्याचशा योजना महिलांपर्यंत पोहोचवता आल्या. तर एक सरपंच महिला एवढं काम करू शकते. जर भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं की जवळपास 270च्या आसपास महिला खासदार आहेत. आणि आज जे काही 33% आरक्षणाचा निर्णय पारित झाला आहे, म्हणजे भविष्यामध्ये ही संख्या जवळपास 250पेक्षा जास्त होणार आहे. म्हणजे तुम्ही बघा की एक सरपंच गावासाठी एवढं काम करू शकते, तर 200-250पेक्षा जास्त खासदार खूप व्यापक प्रमाणामध्ये आपल्या भारत देशामध्ये महिला सक्षमीकरणाचं काम करू शकणार आहेत. आणि ज्यावेळेस रथाची दोन्ही चाकं बरोबर चालू, त्यावेळेस जसा कुटुंबाचा विकास होतो, कुटुंब उन्नती होत असते, त्याप्रमाणे आपल्या भारत देशाची उन्नती होणार आहे. आपण बघतोय की गेल्या 5 वर्षामध्ये भारत देश जो शेवटच्या 2-3 नंबरला होता पूर्ण जगामध्ये, आज तो कुठेतरी पहिल्या 5 नंबरमध्ये आहे. आणि जसं आपल्या प्रधानमंत्री साहेबांचं स्वप्न आहे की आपल्याला 1 नंबरचा महासत्ता भारत देश बनवायचा आहे. आणि यातूनच आजचा निर्णय खूप मोठ्या प्रमाणात याच्यासाठी यशस्वी होणार आहे की महिला आणि पुरुष ज्यावेळेस बरोबरीने मोठ्या व्यापक प्रमाणामध्ये भारत देशाच्या विकासामध्ये काम करतील, त्यावेळेस आपला भारत देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे. मग आपलं समर्थन कोणाला असणार आहे? आता तुम्ही प्रत्येक आपल्या विचारामधून आम्ही वेळोवेळी बघतो आहोत की माझा आवडता विषय महिला आहे. मग याच्यामधून तुम्ही महिलांना काय मेसेज द्याल किंवा आपलं समर्थन कोणासाठी द्याल? मी तुम्हाला सांगितलं की मी स्त्री पुरुष हा भेदच करणार नाही आहे. आता कुठंतरी आपण बघतो की महिलांच्या विचारामध्ये, समाजाच्या विचारामध्ये महिला मागे आहेत असं समजलं जातं. पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलांना मी सांगेन की आम्ही सगळ्या आपल्यासोबत आहोत. प्रत्येक प्रत्येकीने स्वतः सक्षम व्हायचं आहे आणि समाजातील प्रत्येक शेवटची महिला मुलगी सक्षम झाली पाहिजे, याच्यासाठी काम करायचं आहे. आपल्याला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन आपल्या देशाच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी काम करायचं आहे. माझं समर्थन जसं महिलांना आहे तसंच पुरुषांना सुद्धा आहे.